तील सर्वच प्रमुख पक्षाबरोबर आम आदमी पार्टीने देखील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। आम आदमी पार्टीने परभणी विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे। सतीश चकोर यांना आम आदमी पार्टीने परभणी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। आज झालेल्या पत्रकार परिषदेत सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा राज्य संघटन मंत्री संग्राम पाटील यांनी जाहीर केली आहे। BYTE संग्राम पाटील राज्य संघटनेचे मंत्री आप सतीश चकोर परभणी विधानसभा उमेदवार जिल्हाध्यक्ष जिल्हा परभणी पार्टी एक उत्तम पर्याय परभणी विधानसभेला देण्यासंदर्भात पुढाकार घेतोय। त्यामध्ये परभणी विधानसभेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असो, आरोग्य सुविधेचा प्रश्न असो, बकाल झालेल्या MIDCचा प्रश्न असो, हे मुद्दे घेऊन आपण जनतेत जाणार आहोत। जनतेला एक सक्षम पर्याय गरजेचा आहे। जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी असंतोष आहे, तर तो असंतोष कॅच करण्यासाठी आणि जनतेला एक सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत। की आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय अजित पाटील साहेब यांनी 288 विधानसभा महापौर करणारे यादी जाहीर केली आहे। त्यात 2 उमेदवार सुद्धा आम्ही बिनसही जाहीर हे इथं उपस्थित झालेले आहे, मी त्यांचंही इथं स्वागत करतो। या पत्रकार परिषदेला राज्याचे प्रभारी श्री गोपालभाई इटालिया आणि कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील मी सतीश चकोर यांना घोषित करतो। वाढ झालेली आहे। इथे घटनांचं जे प्रमाण आहे मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर त्या CCTVचं पार्टीनं मुद्दा अंमलबजावणी केली। त्यानंतर स्त्रियांच्या सुरक्षेमध्ये